हॅलो अँड वेलकम टू अनदर फूड मिनी व्लॉग. तर यावेळी मी माझ्या एक्सपेरिमेंटमध्ये फक्त आरव डिंपीला नाही तर मम्मी डॅडींना पण इन्व्हॉल्व केलं होतं आणि आम्ही गेलो होतो रामेन खायला. ऑर्डर दिली होती व्हेज रामेन बोलची, पण आमच्या सगळ्यांना तिखट खायची सवय आहे हा विचार करून मी एक्स्ट्रीम स्पायसी बोल मागवला आणि त्याचे रिझल्ट्स असे काहीसे होते. एक्सपिरियन्स खूप तिखट लागतंय डॅडी, पण व्हेरी हॉट अँड स्पायसी. पैसे देऊन काय एवढं तिखट खायचं, पण कसं टेस्ट लागतं व्हेरी हॉट. त्याने ना असं मिरची अशी कालवली नीट पाण्यात कालवून अशी ओतून दिली. माझ्याकडे गेमर पण घाल करतो. दीदी तू खाणं म्हणते बघ, मी दुसरा बाउल खाईल. घरी कसं आहे बाळा? घरी हात लावणार नाही तिखट नाही. खूप तिखट तोंड आली मला. जवळ ती छान कसतरी होतं. हा भरपूर रडून झालंय. कसं होतं? मस्त. मला तर खूप आवडलं. आमची पाण्याची बाटली संपली पूर्ण. 2 लिटरची पाण्याची बाटली संपली. मम्मीची खूप तिखट खाते, तिला सुद्धा तिखट लागलेलं आहे, म्हणजे खरंच तिखट. कसं होतं? फर्स्ट टाइम खाल्लं पण आवडलं मला, छान आहे. नेक्स्ट टाइम खाणार पण कमी तिखट, कमी स्पायसी. तिखट. आम्ही एक एक्स्ट्रीम स्पायसी बाउल मागवला होता आणि हा लिस्ट स्पायसी. मी खाल्लाय मी एक्स्ट्रीम स्पायसी भाजीला रस्सा भाजी 2 भाजी तिखट झाल्यावर मी मला रॅमन मी तिखट रॅमन खात असते. ती नाही खात, ती त्यात साखर टाकते. माझी रील मोठी झाली गप्प. इथून भरपेट तिखट लागल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि नेहमीच्या जागी आमच्या गुडलकच्या कट्ट्यावर बसलो. पण त्या घशातलं तिखट थोडं कमी करवण्यासाठी आम्ही गेलो सुजाता मस्तानीला. नेहमीप्रमाणे आमच्या ठरलेल्या ऑर्डर्स सगळ्यांनी मस्तानी मागवल्या. माझी तर एकदम लहानपणीपासूनची ही फिक्स्डच आहे, मँगो मस्तानी. बाकी दुसरं मला काहीच आवडत नाही. नंतर गेलो दगडूशेठला दर्शन करायला आणि तिकडनं आम्ही निघालो घरी. असे अजून मजेशीर व्लॉग बघण्यासाठी प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.